कोरेगावच्या श्री क्षेत्र केदारेश्वर मंदिरामध्ये श्रावण मास भंडारा, मान्यवरांच्या हस्ते रथपूजन, संपूर्ण शहरात रथ मिरवणूक। श्रावण महिन्याच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथील श्री क्षेत्र केदारेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री केदारेश्वर मंदिरामध्ये शनिवारी सकाळी 9 वाजता श्रावण मास भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करून रथपूजन करण्यात आले, तसेच मंदिरातील नवीन ध्वजाचे पूजन करून अनावरण करण्यात आले। भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा सौ दीपाली महेश बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, माजी नगरसेवक तथा श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बुवा बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, काकासाहेब बर्गे, कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय बर्गे, नगरसेवक हेमंत बर्गे, परशुराम बर्गे, नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, साईप्रसाद बर्गे, राजेंद्र वैराट, प्रीतम शहा, संतोष बर्गे, अनिकेत सूर्यवंशी, अजित बर्गे, नगरसेविका संजीवनी बर्गे, वनमाला बर्गे, शीतल बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, संतोष नलावडे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तपूजन करण्यात आले। श्रींची आरती देखील करण्यात आली। श्री केदारेश्वर मंदिरातील ध्वजस्तंभाचे पूजन करून नवीन भगव्या ध्वजाचे विधिवत अनावरण करण्यात आले। श्रावण मास भंडाऱ्यानिमित्त पहाटेपासून भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। देवस्थान ट्रस्टच्या वतीने तीर्थप्रसाद व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमास देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी प्रवीण बर्गे, युवराज बर्गे, शरद बर्गे, राजेंद्र बर्गे, रमेश नाळे, श्रीकांत जाधव, मनोज बर्गे, राजेंद्र बाबासाहेब बर्गे, व्यवस्थापक संभाजी पडवळ, आरती मंडळातील सयाजी बर्गे, अनिल जाधव, रतन बर्गे, दादा चिनके, हरिसुतार, संजय रामचंद्र बर्गे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। संपूर्ण शहरातून रथ मिरवणूक काढण्यात आली। श्रींच्या आणि रथाच्या दर्शनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती। किल्ले प्रतापगडावर खासदार निलेश लंके व आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी गडकोट संवर्धन मोहीम। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड येथे रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता खासदार लंके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गडकोट संवर्धन मोहीम हाती घेण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता ही आपल्या संस्कृतीची आणि इतिहासाची सेवा आहे। याच ध्यासातून सेवा, शौर्य व समर्पण हे ब्रीद असलेल्या आपला मावळा संस्थेमार्फत शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम उपक्रम राबवण्यात येत आहे। त्याबाबतची अधिकृत माहिती शनिवारी दुपारी 4 वाजता देण्यात आली। शिवकालीन गडकोट इतिहास जतन आणि पर्यावरण संवर्धन अर्थात नाद दुर्ग संवर्धनाचा इतिहास जपण्याचा असा हा या मोहिमेचा उद्देश आहे। या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असून किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी देखील केली जाणार आहे। शिवजयंतीपासून गडकोट किल्ल्यांच्या स्वच्छतेची मोहीम सुरू करण्यात आली असून आता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले। तर खासदार लंके यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला असून राज्यभरातून शिवप्रेमी आणि कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले आहे। रेल्वे मार्ग दुहेरीकरणातील गोडसेवाडीतील कामे तात्काळ प्रभावाने मार्गी लावा, आमदार शशिकांत शिंदे यांचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निर्देश। स्थानिक ग्रामस्थांनी शेतकऱ्यांसमवेत केली पाहणी। पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणामध्ये कोरेगाव तालुक्यातील गोडसेवाडी येथे सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी दुपारी 4 वाजता ग्रामस्थांनी शेतकऱ्यांचे समवेत पाहणी केली। यावेळी मध्य रेल्वेच्या स्थापत्य आणि उभारणी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी त्यांनी केली। ग्रामस्थांच्या मागणीनुसार दर्जेदार आणि वेळेत काम करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले। रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या जमीन संपादनावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत। मोठ्या प्रमाणावर मुख्य रस्त्यावर झालेली अतिक्रमणे काढलेली नाहीत।
व्यवस्थित आणि वेळेत काम केले जात नाही आदी बाबी निदर्शनास आणून देत स्थानिक ग्रामस्थांनी पुलामुळे निर्माण झालेल्या विविध अडचणी व समस्यांची माहिती दिली। यावेळी त्यांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। ग्रामस्थांनी शेतकऱ्यांच्या मागण्या व अडचणींची गांभीर्याने नोंद घेऊन आमदार शशिकांत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या। पुलाचे काम वेळेत व दर्जेदार पूर्ण व्हावे तसेच स्थानिकांच्या सोयीला प्राधान्य मिळावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ प्रभावाने करण्याचे आदेश यावेळी दिले। या पाहणीवेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते। पुलाच्या कामामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन ग्रामीण भागाला सोयीस्कर दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे। त्यामुळे निर्धारित वेळेत जलदगतीने काम पूर्ण करावे असे निर्देश आमदार शिंदे यांनी दिले। गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांच्या दिमतीला सातारा जिल्ह्यातून सुमारे 265 बसेस धावणार। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारांमधून शनिवार दिनांक 23 ऑगस्ट पासून गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांच्या दिमतीला सुमारे 265 बसेस धावणार आहेत। सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव, खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा या 11 आगारामधील सुमारे 265 बसेस कोकणसाठी देण्यात येणार असल्याची माहिती सातारा विभागाकडून शनिवारी सकाळी 10:30 वाजता मिळाली। गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा विभागातून गौरी गणपती जादा वाहतुकीसाठी सुमारे 265 जादा बसेस ठाणे विभागास देण्यात येणार आहेत। त्यानुसार सातारा 24, कराड 28, कोरेगाव 21, फलटण 35, वाई 28, पाटण 23, दहिवडी 21, महाबळेश्वर 21, मेढा 25, पारगाव खंडाळा 18, वडूज 21 अशा जादा बसेस कोकणात जाणार आहेत। गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे। किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतूट नाते आहे। त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते। यंदा सातारा विभागातील 265 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील। मसवड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा स्वखर्चाने उभारणार मंत्री जयकुमार गोरे। मसवड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून या पुतळ्याच्या सर्व खर्चाची जबाबदारी स्वतः स्वीकारणार आहे, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी रात्री 9 वाजता केली। मसवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, भाजप नेते शिवाजीराव शिंदे, डॉक्टर प्रमोद गावडे, सुनील पोरे, माजी नगराध्यक्ष सुरेश मेहत्रे, तालुकाध्यक्ष प्रशांत गोरड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर या हिंदू हृदय सम्राज्ञी होत्या। त्यांनी 15,000हून अधिक मंदिरे पुनरुज्जीवित केली। त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे। त्यांच्या विचारांचे बीज जनमानसात पेरणे आणि ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणे हीच माझी खरी जबाबदारी आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्य प्रेरणेने पुढील काळात समाजहिताचे कार्य करत राहणार आहे, अशी ग्वाही मंत्री गोरे यांनी दिली। मान तालुक्याचा विकास साधणे, दुष्काळ निर्मूलन करणे आणि तालुक्याच्या जनतेची अखंड सेवा करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे। मान तालुक्याच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळेच आज मी मंत्रिपदावर पोहोचलो आहे। विरोधक केवळ टीका करण्यात व्यस्त असतात, पण महान नेत्यांच्या विचारांचे आचरण मात्र ते करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला। मसवड शहराचा कायापालट केला जाणार असून नवे विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणीस प्रारंभ झाला आहे। त्याचबरोबर विविध विकास कामांना गती देण्यात आली असून धनगर समाज सभागृहासाठी 1 कोटी रुपयांचे अनुदान भव्य सभागृह उभारणीसाठी दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले। MIDC प्रकल्पाची उभारणी केली जाणार असून महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रगत व आधुनिक औद्योगिक वसाहत म्हणून ती ओळखली जाईल, असा विश्वास व्यक्त केला। शहरातील विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली।